नमस्कार, मी शाहिद केरटकर श्री लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिकांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून समाजातल्या विविध प्रश्नांवरती प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे, विकृतीवरती प्रहार टाकलेला आहे. तर काही साहित्य प्रकारातून समाजातील सौंदर्यसुद्धा त्या ठिकाणी रेखाटण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कादंबरी आहेत, कथा आहेत, कविता आहेत आणि त्याच्यामध्ये नजाकत आणि सौंदर्याचं प्रदर्शन होणारी गझल, अर्थात तिच्यामध्ये जो शृंगार आहे त्या शृंगाराच्या प्रेमात सगळेच वाचक आणि रसिक पडत असतात. गझल ही अरबीतून पर्शियनमधून उर्दूतून प्रवास करत करत ती मराठीपर्यंत आली. सुरेश भटांनी गझलेला एक वेगळा आयाम दिला आणि गझलेनं अवघ्या जगामध्ये अर्थात मराठी गझलेनं अवघ्या विश्वामध्ये एक वेगळ्या प्रकारचं गारुड वाचकांच्या मनावरती निर्माण केलेलं आहे. आणि मग गझल म्हणजे नेमकी काय, गझल कशी लिहावी आणि त्या गझलेमधली नजाकत काय आहे, या सगळ्यांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याबरोबर एक सुप्रसिद्ध गझलकार, सुरेश भटानंतर गझलेमध्ये ज्यांचं प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते गझल विश्वातील एक मोठं व्यक्तिमत्व अर्थात AK शेख सर, ज्यांचं नाव आहे अब्दुलरहमान करीमभाई शेख, जे स्वतः आता पनवेलला असतात आणि त्यांचा जन्म 30 मार्च 1946 रोजी पुण्यामध्ये झाला आणि तदनंतर ते पोस्टामध्ये नोकरीला लागले. पोस्टामध्ये नोकरी करत करत पोस्ट मास्टर म्हणून ते निवृत्त झाले. मात्र पोस्ट मास्टर आणि गझल हे जे नातं आहे हे नक्कीच उत्सुकतेचं आहे, कुतूहल वाटतं लोकांना त्याचं. गझलेमध्ये नुसतेच गझल लिहिणं नाही तर त्या गझलेमध्ये त्यांनी स्वतःचं एक असं अस्तित्व निर्माण केलं की त्या गझलेनं त्यांच्यावरती प्रेम केलेलं आहे, गझलेवरती त्यांनी प्रेम केलं आणि एक वेगळं विश्व त्या माध्यमातून निर्माण झालं. गझल नवाज भीमरावदादा पांचाळे यांनी त्यांच्याच गझलेने मैफिलीची सुरुवात करतात, त्यांच्याच गझलेने समारोप देखील होतो. म्हणजेच त्यांची गझल किती मोठी आहे. सिंधुताई सकपाळ त्यांना बाप म्हणायच्या, अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये आहेत. त्यांचं साहित्य विश्व जर आपण पाहाल तर त्यांचा पहिला काव्यसंग्रह आला तो ओंजळ, ज्या ओंजळ काव्यसंग्रहाला राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झालं होतं, भारत सरकारचं त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. ओंजळनंतर गुलदस्ता, जुलूस माझा, मोरपीस, मराठी गझल, आम्ही दोघे, सखीच्या गझला, गझल एके गझल ही मराठी गझल लिहू पाहणाऱ्या नवोदित कवींना खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरणारी ही पुस्तिका त्यांनी निर्माण केली. त्याच्यामध्ये गझलेची बाराखडी, गझलीचं व्याकरण आणि शास्त्र नेमकं काय आहे हे त्या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आणि त्याच्यावरून जवळजवळ हजारो शिष्य तयार झाले. आज गझलच्या विश्वामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ते अनेक लोक AK शेख सरांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी धडे घेतलेले आहेत. AK शेख सर गझल एके गझल या नावाने कार्यशाळा घेतात आणि नवोदित गझलकारांना नक्कीच ते चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर त्यांचं काव्यगंध हे काव्यसंग्रहाचा खऱ्या अर्थानं रसास्वाद 2012 अशा पद्धतीने त्यांनी ते निर्मिती केली आहे. त्याचबरोबर नक्षत्र रेषा अशा विविध म्हणजे जवळजवळ 25 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक साहित्य विश्वातील संघटनांमध्ये, अनेक संस्थांमध्ये ते पदाधिकारी आहेत. त्याचबरोबर एक विशेष बाबमध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तदनंतर अनेक गझल साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आणि फार मोठा त्यांचा प्रवास गझलेच्या विश्वातला आहे. अर्थात त्यांचा परिचय द्यायला गेला तर किमान दिवस पुरणार नाही एवढं त्यांच्याबद्दल आहे. आणि असं एक बहुआयामी गझल विश्वातील एक मोठं पर्वता एवढं व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपण ऐकणार आहोत त्यांचा जीवन प्रवास, गझलेतला प्रवास आणि काही गझला देखील त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. तुर्तास आपण त्यांच्याकडे वळूया. AK शेख सर, तुमचं श्री लाईव्ह स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. प्रचंड आनंद होतोय सर आज की आम्ही सुरेश भटांना तर पाहू शकलो नाही, पण आज AK शेख आज आमच्या बरोबर आहेत आणि AK शेखचा सरांच्या तोंडातून त्यांच्या मुखातून आज तो सगळा जीवन प्रवास आम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि गझल म्हणजे काय हे आम्हाला ऐकायला मिळणार आहे. खरोखर सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला मी विनंती करतो की आपण या चर्चासत्राची सुरुवात, तुमची एक प्रार्थना आहे जी प्रार्थना अनेक शाळांमधून, विद्यालयांमधून गायली जाते, अनेक शिक्षकांच्या ओठांवरती रुळते, विद्यार्थ्यांच्या ओठांवरती रुळते. त्या प्रार्थनेने आपण या चर्चासत्राची सुरुवात करूया. ओके. श्रोतेहो नमस्कार. मी AK शेख पनवेलवरून आलो आहे खास आपल्या भेटीला आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका प्रार्थनेनं करूया. बघा,
सदाचार संकल्प संकल्पना दे, सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे. हळूवार उठतात सुख दुःख लहरी, हळूवार उठतात सुख दुःख लहरी, तया जाणण्या तूच संवेदना दे, तया जाणण्या तूच संवेदना दे. उपेक्षित नजरेस दे तू दयाही, उपेक्षित नजरेस दे तू दयाही, सद्बुद्धी सद्भाव सद्भावना दे, सद्बुद्धी सद्भाव सद्भावना दे. क्या बात है. मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, फुलू दे झुलू दे नवी चेतना दे, फुलू दे झुलू दे नवी चेतना दे. कधी मागतो मी फुलांचीच गावे, कधी मागतो मी फुलांचीच गावे, सुगंधात भिजवून दे वेदना दे, क्या बात है. सुगंधात भिजवून दे वेदना दे. क्या बात आहे एके शेख सर. खरं तर ही प्रार्थना अनेक लोकांनी ऐकलेली आहे. अनेक लोक आपापल्या शाळांमध्ये गातात, विद्यार्थ्यांना परिपाठामध्ये त्याचं खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं एकच भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही शब्द रेखाटलेले आहेत त्याच्यातून ईश्वरापर्यंत जे काही तुम्ही मागणं मागितलेलं आहे ते खरोखरच लोकांना मनावरती गारूड करणार आहे. मला उत्सुकता सर आहे की मी मगाशी बोलताना बोललो की पोस्ट मास्टर म्हणून तुम्ही निवृत्त झाला. आता पोस्टामध्ये नोकरी आणि त्याच्यामध्ये गझल, हे समीकरण काय? खरं म्हणजे मी अगदी प्रायमरी शाळेत सहावी इयत्तेत असताना मी कविता लिहायला सुरुवात केली असं. आणि मग तिथपासून मग लिहित आलं. मग पुढे हायस्कूलला गेल्यानंतर एक त्या हायस्कूलमधलं एक दर महिन्याला एक मुखपत्र असायचं, नोटीस बोर्डवर लावायचं, शलाका नावाचं. मग ते मी संपादन करायचो. आणि मग त्याच्यात माझी एक कविता काहीतरी असायचं, आर्टिकल असायचं. मग पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुण्याला मग ते विशाल सह्याद्री म्हणा, सकाळ म्हणा, स्वराज्य म्हणा अशी माध्यमं आली. त्याच्यातनं कविता दर आठवड्याला प्रसिद्ध होऊ लागली असं. आणि मग पनवेलला सर्व्हिस आल्यानंतर पनवेलचं एक मुखपत्र त्यावेळेस शहराचं किल्ले रायगड नावाचं एक हे निघायचं, पेपर निघायचं, साप्ताहिक होतं. मग त्या दर साप्ताहिकात एक कविता प्रकाशित होऊ लागली असं. आणि मग तो सिलसिला चालू झाला कवितांचा. त्यानंतर मग तो पहिला संग्रह प्रकाशित झाला तो 86 साली असं. पण त्याच्या आधी 82-83च्या दरम्यान दूरदर्शनवर सुरेश भटांना पाहिलं असं. त्यावेळेस एक मुंबई दूरदर्शन आणि दिल्ली दूरदर्शन एवढेच चॅनल असायचे. तिथे त्यांची ती मुलाखत लागलेली, त्यांच्या तोंडून त्यांच्या ते गझल ऐकायला मिळाल्या असं. आणि मग ते चांगलं वाटायला लागलं असं लिखाण. कविता लिहिण्यापेक्षा जर असं काही असं लयबद्ध वगैरे असं आणि आकर्षक अगदी हृदयापर्यंत पोचणारं असं काही आपण त्यांच्या गझल ऐकली मी. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा असं. दुसरी गझल होती की चालते भिंतीवरी छाया तुझी, हा दिवाही का जळाया लागला, असं काहीतरी असं चटकदार होतं. मला त्याचं आकर्षण झालं आणि मी ते गझलेच्या प्रेमात पडलो. आपण हे सुरेश भटांसारखं लिहिता आलं पाहिजे ह्या जाणीवेने मी मग तसं लिहायला लागलो असं.
आणि मग ते जे काही लिहिलं ते सुरेश भट त्यावेळेस नागपूरला होते, त्यांना पोस्टानं पाठवावं लागलं. आता पोस्ट खात्यातच नोकरी म्हटलं की काय पाकिट घेतलं पाठवलं असं आहे. अशी बरीच पाकिटं त्यांना पाठवली, ही गझल बघा, ती गझल बघा. मग त्यांनी एक गझलेची 12 खडी म्हणून छोटी पुस्तिका पाठवली. मग त्याचा अभ्यास करायला लागलो. मग त्या अभ्यास करून मग तसं काहीतरी लिहायला लागलो असं. आणि मग लिहिता मग एक गझल त्यांना आवडली, मग गझल लिहायला. मग आता आपण म्हटलं आता गझलकार झालो आपण, मग त्यांनी दिलेल्या गझलेचा मग अभ्यास केला आणि असं लिहायचं असतं. मग पुढे गझलचा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. असं मला आता तुम्ही सुरेश भटांबद्दल सांगताय. सुरेश भटांबद्दल तुमचे अत्यंत जवळचे संबंध होते की त्यांचा सहवास तुम्हाला फार लाभलेला आहे? एक्झॅक्टली. काय अनुभव आहेत तुमचे? अरे आपला दादा माणूस काय. हा पोस्टाचा संबंध संपल्यानंतर एक मी गझल लिहिली असं. ती गझल आपण ऐकूया. नक्कीच. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. मी मला माहीत होतो कोण तो, मी मला माहीत होतो कोण तो, आव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके. क्या बात. शेवटी तोट्यात विकले मी मला, शेवटी तोट्यात विकले मी मला, भाव मित्राचेच होते नेमके. क्या बात आहे. काय कल्पना आहे. डाव मित्राचेच होते नेमके. प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, ताव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके. क्या बात आहे. पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे, पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे, नाव मित्राचेच होते नेमके. क्या बात आहे. अशी ती गझल लिहिली असं. आणि त्यावेळेस सुरेश भटांचं एक मेनका मासिकात एक गझलिस्तान नावाचं सदर चालू होतं. सगळ्या महाराष्ट्राचे गझलकार जे नव्यानं लिहित आहेत ते त्यांना आपली गझल पाठवायचे. मग मी पण पाठवली आणि ती सगळ्या महाराष्ट्राच्या गझल ही गझल त्यांनी सिलेक्ट केली, त्यांना आवडली आणि ते मेनका मासिकात आली, छापून आली. त्याच्यावर त्यांचं 2 पानांचं भाष्य आलं असं. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं, तेव्हा मला ह्या गझलेचं वैशिष्ट्य काय आलं की गझलेमध्ये काफिया असतो, रदीफ असतो आणि मग बरंच काहीतरी असतं. ह्या गझलेमध्ये फक्त काफिया आणि एवढंच आहे आणि एवढ्या मटेरियलवर एवढी गझल झाली आहे सुंदर असं त्यांनी खूप तारीफ केली होती. ऐतिहासिक गझल झाली असं म्हटलं होतं. त्यानंतर संबंध वाढत गेले. मुंबईला जेव्हा त्यांचे कार्यक्रम व्हायचे किंवा मुंबईच्या परिसरात जेव्हा कार्यक्रम व्हायचे ते लगेच मला फोन करायचे, ठीक साहब का हो आओ हम मुलुंड में आए हैं, का हम बंबई आए हैं, का हम ऐसा अलिबाग, असं सगळं मग सिलसिला सुरू झाला. मग एखाद दिवस त्यांच्याबरोबर घालवायला मिळायचा पूर्ण दिवस असं. आणि ह्या माणसाचं असं कलेंदार व्यक्तिमत्व, त्यांच्या ज्या गझला सगळ्या पाठ असायचे त्यांना असं. एकातनं दुसरं एकदा तर असा बसायचा योग आला की रात्रभर आम्ही बसलो, अगदी रात्री जेवण बसलो ते दिवस उगेपर्यंत एकटेच बोलत होते गझलेची माहिती आणि गझलेबद्दल. तर असा भयानक फार प्रेमळ सहवास मला लाभला आहे त्यांचा. नक्कीच. मला तुमच्याशी चर्चा करताना अनेक पैलू आपल्याला उलगडायचे आहेत, मात्र एखादी तुम्हाला आवडणारी गझल या ठिकाणी तुम्ही सादर करून दाखवा. खरं तर तुमच्याकडून हे ऐकत असताना एक वेगळ्या पद्धतीचं एक समाधान प्राप्त होते, कारण जी तुमची सादरीकरणाची शैली आहे ती सुद्धा अत्यंत जबरदस्त आहे. एक आईवर लिहिलेली गझल ऐकवतो बघा. देव गुरु शिक्षक मैत्रीण ही असते आई. देवगुरु शिक्षक मैत्रीण ही असते आई. देवगुरु शिक्षक मैत्रीण ही असते आई.
व्यापून सारे काळीज बाकी उरते आई. व्यापून सारे काळीज बाकी उरते आई. देव गुरु शिक्षक मैत्रीणही असते आई. आईकडूनी चंद्राने घ्यावी शीतलता. आईकडून चंद्राने घ्यावी शीतलता. आईकडूनी चंद्राने घ्यावी शीतलता. आईकडून चंद्राने घ्यावी शीतलता. सूर्याच्या तेजालाही लाजवते आई. क्या बात. सूर्याच्या तेजालाही लाजवते आई. देव गुरु शिक्षक मैत्रीणही असते आई. अमृत आविष्कार असे ती वात्सल्याचा. अमृत आविष्कार असे ती वात्सल्याचा. अमृत आविष्कार असे ती वात्सल्याचा. माणुसकीचे प्रेमळ दैवत ठरते आई. माणुसकीचे प्रेमळ दैवत ठरते आई. आई तुका दुसरा ओला शब्दच नाही. आई तुका दुसरा ओला शब्दच नाही. रक्तामधुनी जाणवते सळसळते आई. रक्तामधुनी जाणवते सळसळते आई. क्षुल्लक जीव चिखल मातीचा लोळा गोळा. क्षुल्लक जीव चिखल मातीचा लोळा गोळा. ममता करुणा रंग जिव्हाळा भरते आई. ममता करुणा रंग जिव्हाळा भरते आई. आई शब्दामधली शक्ती जादू एके. आई शब्दामधली शक्ती जादू एके. जीवन भरती सोबत करते पुरते आई. जीवन भरती सोबत करते पुरते आई. देव गुरु शिक्षक मैत्रीणही असते आई. स्तब्ध करणारी ही तुमची गझल आहे सर. मुळात आई या विषयावरती सर्वांनीच आपापल्या परीने लिहिलेला आहे आणि अनेकांनी प्रयत्न केलेला आहेत. मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं आईचं या ठिकाणी आपण रूपकात्मक वर्णन केलेलं आहे, म्हणजे चंद्रानं आईकडून शीतलता घ्यावी, सूर्यालाही आई लाजवते, अशा पद्धतीची जे आपण रूपकं घेतली की त्याला शब्दामध्ये गुंफले, ते शब्द हृदयावरती तरंग उमटवतात. अशा पद्धतीची तुम्ही जबरदस्त लेखणी त्याच्यातून साकारलेली आहे. आणि एके शेकांची जादू काय असू शकते, म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आज तुम्हाला आम्हाला प्रत्यक्षात ऐकायला मिळतंय. मात्र हे तुम्हाला कसं काय म्हणजे सहजासहजी जमतं? मुळात अनेक गझल लिहिण्याचा लोक प्रयत्न करतात, मात्र तुमचा एक वेगळा आगळावेगळा एक ठसा उमटलेला आहे. काय नेमकं तुम्ही लोकांच्या मनावरती जादू केली? तर सुरेश भटांकडनं जे ज्ञान मिळालं आम्हाला आणि मग असंख्य पुस्तकं वाचून जे ज्ञान मिळालं ते अशा वेळेस उपयोगी पडतं. असं सुरेश भटांनी सांगितलं की प्रत्येक अक्षराला त्याचं मोल असतं. असं जसं बाराखडीतले 3 अक्षरं क, पहिली वेलांटी की, पहिला उकार कु, हे 3 अक्षरं ऱ्हस्व. त्या ऱ्हस्व अक्षरांना 1 मात्रा असतो आणि बाकीचे जे 9 अक्षरं असतात का, की, कु, के, कै, को, को, कम, का, ही जी 9 अक्षर आहेत ती गुरु असतात. त्यांना 2 मात्रा असं. तर ह्या मात्रांचं गणित म्हणजे वृत्त असतं. आणि हा प्रत्येक वृत्ताला हा लघक्रम असतो आणि तो लघक्रम साधत गझल लिहायला लागते. प्रत्येक वृत्ताला स्वतःची अंगभूत लय असते. ती लय ऑटोमॅटिक आपल्या ओळींना, आपल्या वाक्यांना मिळत जाते आणि गझल सुंदर होत जाते. असं मग आपण ज्या पद्धतीनं आता तुम्ही म्हटलं की गझल एक गझल हा जो कार्यक्रम तुम्ही घेता,
आणि मला वाटतं आजपर्यंत असंख्य, म्हणजे तुम्हालाही माहिती नसेल की किती विद्यार्थी तुमच्या माध्यमातून घडले असतील, किती जणांना तुम्ही गझल. मुळात बऱ्याचदा सर म्हणजे हेच मला ह्याच गोष्टीचं कुतूहल वाटतं की बऱ्याचदा एखादा माणूस आपल्याकडे आलेली प्रतिभा आहे ना ती आपल्यापुरती मर्यादित ठेवतो, जपून ठेवतो की बाबा नाही की मीच एकेस एक आहे, दुसरा एकेस एक व्हायला नको. परंतु तुमच्याकडे ती वृत्ती नाही, तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या प्रतिभेचं या ठिकाणी खरोखर लोकांपर्यंत ते प्रवाहित केली आणि तुम्ही अनेक एकेस एक घडवलेले आहेत. काय भावना असते ही? ते तर मला कळालं गझल म्हणजे काय आहे ते. आणि मला मग मी गझल लिहायला लागलो आणि हा आनंदाचा विषय, स्वतःला आनंद मिळतो आणि जगालाही आनंद मिळतो. त्यामुळं मग हा आनंद वाटण्यात मजा आहे स्वतः घेण्यापेक्षा सुद्धा असं. आणि मग जर हा आनंद वाटायला अनेक जर मुलं विद्यार्थी असतील जे गझल लिहायला शिकले तर हा आनंद आणखीन पसरत जाईल, हा आनंदाचा सुगंध समाजात पसरत जाईल असं. आणि जेणेकरून समाजात माणुसकीचा ओलावा कुठेतरी निर्माण होईल, कुठेतरी प्रेमाचा ओलावा कुठेतरी माणसाच्या हृदयात निर्माण होईल. ह्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटलं. आणि मग ठरवलं की मला जे आहे ना मी प्रत्येकाला वाटत राहणार, माझ्याकडे जो येईल त्याला मी गझल शिकवणार असं. मग गझलची कार्यशाळा घ्यायला लागलो मी. गझल कशी लिहिते, त्याच्या मात्रा काय, मात्रांचं गणित काय असतं हे गणित समजवायला मी सुरुवात केली असं. मग असंच एक कुठे वेंगुर्ल्याला कार्यक्रम होता आणि असंच मी सगळी सांगितलं वगैरे. तिथे एक ॲडव्होकेट दाभोळकर पण समोर आले आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण म्हणे तुम्ही सगळं सांगितलं, आम्हाला इतकं भावलं, पण त्याच्यातलं आमचं फार थोडं लक्षात राहिलं. हे गणित काय आहे, हे गणित आम्हाला कागदावर मिळायला पाहिजे असं. तर तुम्ही त्यासाठी असं काहीतरी एक पुस्तक बनवा जेणेकरून जे तुम्ही ऐकलं आणि जे आता प्रत्यक्षात आम्हाला करायचं आहे मग ते बघून आम्ही गझल लिहू शकू. त्यासाठी एक पुस्तक तुम्ही छापा. मग तो डोक्यात विषय बनला माझ्या. अरे एकदम खरं आहे, एकदम खरं आहे. मग मी पनवेलला आलो पुन्हा आणि ते सगळं लिहून काढलं, जे आपण बोलतो ते सगळं लिहून काढलं. गझल म्हणजे काय, त्याच्या त्या मात्रा कशा असतात आणि सगळी एक पुस्तिका तयार केली. त्या पुस्तिकेला नाव आमचे डॉक्टर राम पंडित मित्र आहेत, त्यांनी त्या पुस्तिकेला नाव दिलं गझल एके गझल. आणि एके माझं नाव मग अशी ऐकवलं आपण शेवटच्या शेरामध्ये माझं एके नाव आलं म्हणून ते गझल एके गझल. आणि गझल एके गझल म्हणजे नुसती गझल, बाकी काव्य प्रकार बद्दल बोलायचं नाही असंही त्याचा अर्थ झाला. ती पुस्तिका काढली आणि मग ती पुस्तिका लोक घ्यायला लागली कसं. त्या पुस्तिकेला पहिली 1000ची आवृत्ती काढली, दुसरी 1000ची आवृत्ती काढली, तिसरी 1000ची आवृत्ती काढली आणि ती सुद्धा आता संपली आहे. इतक्या लोकांना त्या उपयोगी पडते, गझल लिखण्यात उपयोगी पडणार. अशी मला वाटतं जो कवी आहे सुरेश भट म्हणायचे चांगला कवी चांगली गझल लिहू शकतो. त्यामुळे हे गझल लिहायची आम्हाला पण त्याला काहीतरी आधार पाहिजेत ना, कशावरनं गझल. हे पुस्तक ज्यांना वाचलं आणि ज्यांना अभ्यासलं तो आरामात गझल लिहू शकतो, इतकं त्या पुस्तकाची ख्याती झाली. गझलचं तुम्ही शब्दामध्ये जे वर्णन करता ते नेमकं वर्णन तुम्ही जरा सांगा की गझल म्हणजे नेमकं काय. आता गझलची व्याख्याच करायची झाली समजा तर आपल्याला गझलची व्याख्या अशी करता येईल. गझल म्हणजे कुण्या रूपवतीचे लयबद्ध पदन्यास. गझल म्हणजे कुणा रूपवतीचे लयबद्ध पदन्यास. लय असते तिला, रिदम असतो. गझल म्हणजे कुण्या लावण्यवतीचे लयबद्ध पदन्यास. गझल म्हणजे जखमी कळ्या फुलांचा हव्यास. गझल म्हणजे आकाशीच्या विद्युल्लतेचा ध्यास. गझल म्हणजे कवी कुलगुरू कालिदास वाल्मिकी व्यास. क्या बात आहे. 4 ओळीमध्ये आपण गझलेला सामावलेला आहे, सगळं वैशिष्ट्य त्या गझलेमध्ये आलं. सर आता यापुढे मला वाटतं तुमची अमृताची पालखी नावाचा तुमचा गझल संग्रह आला ज्याची प्रचंड चर्चा झाली किंवा ते गाजलं, त्याबद्दल सांगा किंवा त्यातली एखादी गझल जर ऐकवली तर मला आनंद होईल. अमृताची पालखी काय झालं, आता माझी किती 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आजवर असं. आता अनेक गझलांची पुस्तकं 7-8 पुस्तकं फक्त गझलांचीच पुस्तकं आहेत ती फक्त गझलांची. आणि मग जेव्हा आम्ही उर्दूची गझल समोर असते, आपण उर्दूच्या गझला ऐकतो आणि जो तो इंटरेस्ट घेतो उर्दूच्या गझलेमधला अप्रतिम एक गझल तर सोडा, त्यातला एक शेरसुद्धा असं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगतो, जीवनाचं सार सांगतो एका गझलेमध्ये. असं लिहायला आपल्याला आलं पाहिजे असं वाटायला लागलं असं. मग एक उर्दूचा एक दिवाण हातात आला माझ्या असं गालिबचा. उर्दूमध्ये आजपर्यंत 104-105 दिवाण प्रसिद्ध झाले.
तो दिवाण हातात आला माझ्या असं. आणि मग ते बघितलं की दिवाण ह्याचा अर्थ गझल संग्रह, पण ज्या गझलेमध्ये गझलेच्या रदीफमध्ये ही मुळाक्षरं आली पाहिजे सगळी असं. एकेका गझलेमध्ये एक गझलेमध्ये क समजा, एक गझलेमध्ये ख, एक गझलेमध्ये ग, अशी सगळी मुळाक्षरं त्या रदीफचं शेवटचं अक्षर पाहिजे असं. आणि त्याला मग संपूर्ण ए टू झेड क ते ज्ञपर्यंत ही अक्षरं आली त्या गझलेमध्ये, तर त्याला ते दिवाण म्हणता येईल असं. मग आपल्याला असं करता येईल का? मी बघितलं आणि 210 गझला माझ्या अशा काढल्या त्याच्यातनं की ज्याच्यात क आहे, का आहे, अ पासून अ आहे, आई आहे, असे सगळी. आणि 210 गझलापर्यंत तो ज्ञपर्यंत तो गेला प्रवास असा. हे जेव्हा आदरणीय गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे सरांना जेव्हा कळालं हे की असं असं लिहिलं आहे, ते आले, प्रत्यक्ष बघितलं संग्रह तो, आणि तू म्हणे हा मी छापणार. आणि त्यांची ते पहिली आवृत्ती त्यांनी छापली. आता आवृत्ती संपली सुद्धा, आणि दुसरी आवृत्ती आता काढायच्या मार्गावर आहे, सुधारित आवृत्ती असं. आणि ह्या गझलामध्ये थोडीशी आणखी ज्ञानाची भर पडलेली आहे असं. तर त्या गझल संग्रहाचं नाव काय ठेवायचं? गझल दिवाण झालं, नाव काय ठेवायचं? मग त्याच्यात एक अमृताची पालखी नावाची गझल होती. मग भीमराव म्हणाले की मग अमृताची पालखी काय सुंदर नाव आहे, हेच नाव आपण ठेवूया. मग त्या नावानं तो दिवाण प्रकाशित झाला. ती बघा, गझलेची व्याख्याच म्हणावं लागेल ती, जशी मी सुरुवातीला केली तशी ती गझल ऐका तुम्ही. अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी, अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी, गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी, अमृताची अक्षयाची. ताज सम पृथ्वीवरिया आठवे आश्चर्य ती, गझल म्हणजे तर अलौकिक वेदनांची पालखी, अमृताची अक्षयाची. हीर रांझा मजनू लैला कृष्ण राधा तर कधी, हीर रांझा मजनू लैला कृष्ण राधा तर कधी, गझल मीरेच्या मनातील यातनांची पालखी, अमृताची अक्षयाची. वेद रामायण महाभारत तथा कुरआनही, वेद रामायण महाभारत तथा कुरआनही, गझल शांतीची सुखांची चेतनांची पालखी, अमृताची अक्षयाची. श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू, श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू, गच्च ओल्या भावनांची पालखी, अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक गझलेमध्ये एक वेगळा वजन आहे, एक वेगळा शृंगार आहे. आणि आपली जी काही तुमच्याकडं मराठी भाषेबद्दलचं जे ज्ञान तुमच्याकडे आहे ते अलौकिक आहे. म्हणजे सर मला खरोखर म्हणजे हा प्रश्न खरं तर मी विचारू की नाही मला वाटत नाही, परंतु जनरली मुस्लिम कम्युनिटीमध्ये विशेषतः एवढी प्रभावी मराठी भाषा बोलली जाते की नाही याबद्दलच लोकांना प्रश्न आहे. आणि तदनंतर तुम्ही या पद्धतीने गझलमधला प्रवास आहे, तुम्ही मराठीतलं व्याकरण एवढं शुद्ध सांगता आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं प्रकट करताय तुमची मराठी भाषेतलं ज्ञान, बरोबर, कसं काही शक्य आहे किंवा लोकांना याच्याबद्दल कधी प्रश्न पडतो? खरं म्हणजे पहिल्यांदा जायचो नाही कार्यक्रमात, तर एक शेख, अच्छा अच्छा तुम्ही गझल लिहिता, अच्छा अच्छा ठीक आहे, पण उर्दूमध्ये लिहित असाल, मराठीत काय लिहिलं का?
म्हटलं लिहिलं थोडंफार म्हणजे मराठी पण येतं तुम्हाला असं, आणि मराठीतही गझल असू शकते, हा लोकांच्या मनात फार मोठा प्रश्न. पण तुम्ही जातीने मुसलमान नाही? हो म्हटलं. मग मग ते मराठी कसं काय लिहितं? म्हटलं मी महाराष्ट्राचा नागरिक क्या आहे, बात. महाराष्ट्राचा सुपुत्र आहे, या मराठी मातीचा माझा जन्म आहे, मग मला मराठी येऊन यायला काही अर्थ आहे? मला जर मराठी येत नसेल तर मला महाराष्ट्रात राहायचा अधिकारच नाही असं मी थोडा सांगतो. मोठा विचार. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा मराठी आहे. मग तो मुस्लिम असू शकते, आणखीन कोणी असू शकेल, पण पहिल्यांदा तो मराठी माणूस आहे. आमची मराठी अस्मिता आमची मराठी आहे तसं. नक्कीच नक्कीच. आणि मला अगदी प्रायमरी शाळेत मला एक मालती नाईक नावाच्या बाई होत्या आमच्या, त्यांना वाचायचं भयानक वेळ. आम्ही ट्युशनसाठी त्यांच्याकडे जायचो. त्या काय करायच्या, पुण्याला कधी गेल्या तर पुण्यावरनं रद्दीच्या भावात दिवाळी अंक आणायच्या आणि त्या आम्हा सगळ्या मुलांना वाचायला द्यायच्या. त्यामुळे वाचनाचं असं भयानक वेळ लागलं, वाचल्याशिवाय झोप यायची नाही, अशी परिस्थिती झाली. मग मग हायस्कूलमध्ये लायब्ररी आपल्या ताब्यात, कॉलेजमध्ये आलो, अख्खी लायब्ररी आपली. कॉलेजमध्ये आमचे 7 ते 11 कॉलेज असायचं. आणि मग कॉलेज संपलं की जेवलं की पुण्याला एक बाजीराव पेठेत महानगरपालिकेची एक ग्रंथालय, भलं मोठं ग्रंथालय, तिथं जायचं विद्यार्थ्यांना, तिथे मोफत वाचनालय आहे तसं. आपलं जायचं, आपलं आय कार्ड द्यायचं, आज जायचं, कुठचंही पुस्तक घ्या, वाचत बसा. आम्ही 12च्या दरम्यान जायचो आणि शेवटी आम्हाला हाकलून काढायला, 8 वाजले, चला आता, असं वाचन. म्हणजे मराठीवर मी प्रेम केलं आहे, मनापासून प्रेम केलं आहे आणि त्याचा अभ्यास केला आहे, अगणित ग्रंथ वाचलेले आहेत ते. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली वाचनात आपलं शब्दभांडार वाढत गेलं, मराठीचं व्याकरण वाढलं, मराठी आपण चांगलं बोलता येऊ शकलं, मराठी लिहू शकलो, आणि मग तो मराठीचा प्रवास असा. परंतु सर, पुढे जाऊन तुम्ही एक मुस्लिम मराठी साहित्य चळवळ देखील उभी केलेली आहे, आणि त्याचं मूळ काय, म्हणजे असं का तुम्हाला वाटलं करावं असं, आणि त्याबद्दल थोडंसं सांगा. त्याचं काय झालं, हे कसं 87-88 दरम्यान एक जागतिक विश्व परिषदेचं एक संमेलन, साहित्य संमेलन मराठीचं मुंबईला होतं. त्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते कुसुमाग्रज असं, आणि त्यांनी खूप सुंदर मराठीवर बोलले, भाषण केलं. पण त्यांचं एक स्टेटमेंट असं होतं कुसुमाग्रजांचं की मी म्हणे सगळं आता भारतभर फिरलो आहे, जगही फिरलो आहे, मी भारतात कुठे जाईल, समजा बंगालमध्ये गेलो तर तिथे असं आढळलं मला की तिथे बंगाली लोक सगळे बंगाली बोलतात, मग तो मुस्लिम असू दे, हिंदू असू दे, कोणी पण असू दे. गुजरातमध्ये आलो, सगळेच गुजराती बोलतात. असं मला महाराष्ट्राचा मात्र वेगळा अनुभव आला की इथले मुसलमान मराठीत बोलत नाहीत, मराठीत लिहितच नाहीत, ते उर्दूमध्येच चाललेलं असतं त्यांचं काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी हेडलाईन आली वर्तमानपत्रात ही, ती आमच्या वाचण्यात आल्यानंतर पनवेलकर मंडळी, आम्ही 2-4, डॉक्टर इक्बाल मिन्ने, डॉक्टर मुजावर, प्राध्यापिका फातिमा मुजावर, आम्ही 2-4 लोक जमलून त्याची चर्चा केली आणि म्हटलं हे कुसुमाग्रजांचं काहीतरी चुकतं आहे म्हणे असं. मग त्यांचं चुकत नाही म्हणे, आपलं चुकतं आहे, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकलो नाही. मग आम्ही सगळे कुसुमाग्रजांना भेटायला नाशिकला गेलो आणि आमची पुस्तकं तेव्हा 86चा तो उंजळ नावाचा माझा काव्यसंग्रह, आणखीन काही पुस्तकं मुस्लिम रायटरची जे होते आमच्याकडं, ती त्यांच्याकडे घेऊन गेलो. म्हटलं सर तुम्ही असं स्टेटमेंट केलं, हा बघा पेपर, हेडलाईनमध्ये तेवढीच कॅशलाईन त्यांनी केलेली आहे असं. म्हणजे इकडे पण आम्ही काही वर्षापासून सर मराठी लिहितोय. मी 6वी इयत्तेत मराठी पहिली कविता लिहिली आहे, म्हणजे की त्यालाही आता 30-40 वर्ष झाली, आणि तेव्हापासून अगणित कविता लिहिल्या. ही सगळी मंडळी मराठीतनं शिकलीत आणि मराठीत बोलतात आणि मराठीत लिहितात. ही काही पुस्तकं आणली सर आम्ही तुम्हाला भेट म्हणून असं. अरे 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 सॉरी म्हणे, पण नाही सर हे तुमचं चुकलं नाही सर, अजिबात काही सॉरी म्हणू नका, तुमचं चुकलेलं नाही, आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही, ही आमची घोड चूक आहे, साधी चूक नाही, आम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही, आमची चूक आहे असं. त्यासाठी आता आम्ही ठरवलं आहे की काहीतरी आपण मुस्लिम मराठी जे लोक लिहितात त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायचा. मग हे असं पनवेलला ठरवलं. आम्ही पनवेलकर मंडळी सोलापूरला गेलो, सोलापूरलाही मराठीत लिहिणारे होते, अजित नदाब होते, बेंदूर होते, तिथली मंडळी नल्ला मंदू सर होते, सगळे असे जमा केले. मुबारक शेख होता, आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण एक संस्था स्थापन करायची. आता मग संस्थेचं नाव काय द्यायचं, मग आम्ही नाव ठरवलं सगळ्यांनी, मग ते अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद असं नाव ठरलं. मुस्लिम मराठी मुस्लिम घ्यायचं की मुस्लिम मराठी घ्यायचं, यावर बरीच चर्चा झाली आणि सर्वानुमते आम्ही नाव ठरवलं अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद. आणि मग त्याची एक बॉडी तयार केली.
मला त्यांनी काय संस्थापक अध्यक्ष मला करून टाकलं. अजित नदाब सर कार्यवाह झाले, बेन्नूर कार्याध्यक्ष झाले आणि ही मंडळी उपाध्यक्ष झाली सगळी. असं सगळं सेटराईट केलं, एक मंडळ स्थापन केलं, संस्था स्थापन केली. आणि मग त्या 89ला मग त्या संस्थेच्या द्वारे 90ला कुर्बान हुसेन नगरीमध्ये आमच्या मुस्लिम मराठी साहित्यिकांचं साहित्य संमेलन झालं. क्या बात आहे. सगळीकडे प्रचार झाला. आम्ही कुठे कुठे मुस्लिम मराठी लिहिणारे साहित्यिक त्यांना गोळा केलं आणि ते पहिलं संमेलन अतिशय झकास झालं. आणि आजपर्यंत या संस्थेनं 13 साहित्य संमेलनं अतिशय चांगल्या तऱ्हेनं यशस्वीपणे आयोजित केलेली आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही जो अनुभव सांगितला की कुसुमाग्रजाने जे स्टेटमेंट केलं त्याच्यातून त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला देखील मोटिवेशन मिळालं. आणि आपण एक महत्वाचा एक संदेश या निमित्ताने दिला नकळतपणे की आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे आपल्याला मराठी आलीच पाहिजे. मराठी ही आपली अस्मिता आहे. आपण मराठीमध्ये बोललं पाहिजे कारण ती आपली मातृभाषा आहे. हा एक महत्वाचा संदेश आपल्याला AK शेख सरांच्या माध्यमातून आज मिळालेला आहे. सर, पुढची गझल करेक्ट बघा. एक गझल घेतो, हलकी फुलकी गझल. पोस्टात सर्व्हिस केली इमाने इतबारे 41-42 वर्ष. पोस्टापासून एक पोस्टाचा जिव्हाळा निर्माण झाला. पोस्टासारखं खातं दुसरं कुठचं आहे असं वाटत नाही. अतिशय प्रामाणिक खातं असं. तर म्हटलं ते काही पत्राचा उल्लेख कुठेतरी आला पाहिजे. म्हटलं बरं ठीक आहे, चला बघूया. वळते बघते नुसते हसते आश्चर्यच ना. वळते बघते नुसते हसते आश्चर्यच ना. जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. रागावून पत्राचे माझ्या करते तुकडे. रागावून पत्राचे माझ्या करते तुकडे. कपट्या नारिदयाशी धरते आश्चर्यच ना. कपट्या नारिदयाशी धरते. तुकडे करून त्या कपट्याला पुन्हा हृदयाशी धरते. प्रेम आहेच. काय कल्पना आहे. जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. पत्रांना उत्तरही साधे नसते त्यांचे. पत्रांना उत्तरही साधे नसते त्यांचे. आले तर ते कोरे असते आश्चर्यच. आले तर ते कोरे असते आश्चर्यच ना. जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. दोघांमधले क्षण सौख्याचे जेव्हा लिहितो. दोघांमधले क्षण सौख्याचे जेव्हा लिहितो. दोघांमधले क्षण सौख्याचे जेव्हा लिहितो. क्षणभर हसते वाचून रडते आश्चर्यच ना. क्षणभर हसते वाचून रडते आश्चर्यच ना. जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. अगणित पत्रे लिहिल्यावरती उत्तर आले. अगणित पत्रे लिहिल्यावरती उत्तर आले. अगणित पत्रे लिहिल्यावरती उत्तर आले. माझी पत्रे मज पाठवते आश्चर्यच ना. माझी पत्रे मज पाठवते आश्चर्यच ना. जाता जाता येते म्हणते आश्चर्यच ना. काय लिहू अन काय नको एके लिहिताना. काय लिहू अन काय नको एके लिहिताना. काय लिहू अन काय नको एके लिहिताना. अश्रूंनी ती मजकूर पुसते आश्चर्यच ना. अश्रूंनी ती मजकूर पुसते आश्चर्यच ना. जाता जाता येते म्हणते
आश्चर्यच ना. शेख सर, म्हणजे अशा पद्धतीची जर तुम्ही रचना केली असेल सर, ही रचना जेव्हा तुम्ही केली तेव्हा तुमचं वय काय होतं आणि आज काय आहे? मला हे थोडंसं कुतूहल वाटतंय. आता ते गणिती हे मांडले, बेरीज वजाबाकी मांडली, तर माझं वय आज मी तिला वयावरचे 76 आहे. 76. पण होतं काय, ज्याला कविता येते, ज्याला गझल येते, त्या लोकांना मी परमेश्वराचा प्रत्यक्ष स्पर्श, अल्लाचा प्रत्यक्ष स्पर्श झाल्यासारखं मला वाटतं. आणि या स्पर्शामुळं ही कविता आणि गझल आपलं वय वाढूनच देत नाही. त्यामुळे आपण नेहमी 25शीतच असतो असं मला वाटतं. ही 25शीत लिहिली त्यामुळे मला एक वाटतं की बाबा प्रेम कविता लिहिण्यासाठी मन तरुण लागते किंवा त्या तारुण्यामध्ये आपण असावं लागतं, असं सर्वसाधारण समज आहे. परंतु या वयात सुद्धा प्रेमावरती गझल लिहू शकता ही मोठी गोष्ट आहे. मग ती या सगळ्या भावविश्वामध्ये जाण्यासाठी वयाची काय अट नाही, वयाची पुटपट्टी लावायचीच नसते, वय कधीच आडवं येत नाही. मग सर, जसं तुम्ही असं म्हटलात की जसं एखादी प्रतिभा, मग ती कवी असेल, गझलकार असेल, कोणताही कलावंत असेल, त्याचं वय ती वाढू देत नाही. त्याचबरोबर एखादी कलाकृती एखाद्या माणसाच्या जीवनाला संजीवनी देऊ शकते. हे सुद्धा एक उदाहरण तुमच्याच माध्यमातून मला ऐकायला मिळालं. सिंधुताई सकपाळ यांच्याबद्दल थोडक्यात सांगा की काय ती कथा आहे? खरंय बघा, मला असं वाटतं की मी ज्यांना गझल शिकवली त्यांनी फक्त सकारात्मकच दृष्टीनं गझल लिहावी असं मला वाटतं. नकारात्मक विषय येताच कामा नाही. असं सकारात्मकच गझल असली पाहिजे असा माझा आग्रह असतो. मी जेव्हा जातो कार्यक्रमात तेव्हा एक 2-3 आग्रहाच्या विनंत्या करतो लोकांना. असं, मित्रांनो, मराठीवर प्रेम करा, मराठी वाचा, मराठीचा अभ्यास करा. मराठी आपली भाषा आहे, मराठी मातृभाषा आहे. आईसारखंच त्या मराठीवर प्रेम असलं पाहिजे तुमचं, नेहमी सांगतो. दुसरी गोष्ट, लोक सही करायची म्हटलं तर ते इंग्लिशमध्येच करतात, इंग्रजीमध्ये मस्त लफेदार सही करतात. मी म्हटलं मी मराठीत सही करतो आणि ती लफेदार असते मस्तपैकी, एक टाकी बरोबर हात उचलायला लागत नाही. तुम्ही सुद्धा मराठीत सही करायचा प्रयत्न करा आणि सही करा, माझ्या आग्रहाची विनंती आहे. इंग्लिशमध्ये नको सही. आपल्या मराठी माणसावर आपली पूर्वीचे मोडी होतं तेव्हा सगळे लोक मोडीत सही करायची आपापली. मराठी नव्हतं आणि काय नाही, इंग्लिश पण होतं त्या, पण लोक त्यावेळेस मोडी शिकलेले मस्तपैकी मोडी तशी मस्त वळणदार सही करायची. मग नंतर मराठी आलं, मग आपण मराठीत का सही करू शकत नाही? आपण कधी तो विचारच करत नाही की सही मराठीत असू शकते. मराठीत तुम्ही सही करा. आणि आज चिपळूणमध्ये माझा कार्यक्रम होते, माझी मुलाखत होते, आणि त्यामुळं मी समस्त चिपळूणकरांना एक विनंती करणार आहे की आमच्या साहित्य संस्कृती मंडळाची मराठी परिषदेची महाराष्ट्रभर अनेक साहित्य संमेलनं झाली. तुमच्या रत्नागिरीमध्ये पण झालं आहे, नागपूरला झालं, पुण्यात झालं, नाशिकमध्ये झालं, सोलापूर झालं, कोल्हापूर झालं, सांगली झालं. महाराष्ट्राच्या अनेक शहरात संमेलन पार पडलं आहे. आणि मला वाटतं मग चिपळूणला का होऊ नये साहित्य संमेलन आमचं, मुस्लिम मराठी साहित्य परिषद? नक्कीच तुमचा हा संदेश आहे ना, हा आम्ही गांभीर्याने घेणार आहोत आणि लवकरच चिपळूणमध्ये संमेलन होईल. मी तुम्हाला शब्द देतो, मी तुम्हाला शब्द देतो, कारण ही चळवळ आहे, ही चळवळ पुढे गेली पाहिजे. जो तुमचा आग्रह आहे की महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठी साहित्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे आणि मराठी ही समृद्ध झाली पाहिजे, हे तुमचा जो आग्रह आहे तो आग्रह नक्कीच सर्वमान्य आहे. आणि त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत. आणि मी प्रयत्न करेन, आमच्या इथे चिपळूण असे तर साहित्यावरती, संस्कृतीवरती प्रेम करणार आहेत आणि चिपळूणला सांस्कृतिक भूमी म्हणूनच ओळखलं जातं. या ठिकाणी साहित्यातील, कलेतील अनेक रत्न जन्माला आले. त्यामुळे 2013चं ज्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूणमध्ये झालं तेव्हा मला वाटतं तुम्ही निमंत्रित कवी होतातच. आणि ते जे साहित्य संमेलन आहे ते आजवर लोकांच्या मनावरती त्यांना ठसा उमटवलेला आहे. त्यामुळं सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की सकारात्मक लिहिलं पाहिजे आणि सकारात्मक का लिहावं, तर सिंधुताई सकपाळांचं उदाहरण तुमच्या समोर आहे. तर ते अशा पद्धतीनं तुम्ही सांगितलं की सिंधुताई सकपाळांसुद्धा तुमची गझल वाचून त्यांनी आत्महत्येपासून परावृत्त झाल्या होत्या. आणि ही मोठी गोष्ट आहे की एखादी कलाकृती, एखादा आपला शब्दसुद्धा लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो आणि त्याचं मतपरिवर्तन करतो. यासाठी म्हणून आपण आपलं लिहित जावं, आपल्याला जे वाटतं ते आपण कागदावरती उतरावं, हा तुमचा जो आग्रह आहे.
अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मला अजून काही गजला तुमच्या ज्या तुम्हाला आवडतात त्यापैकी काही गजला मला पाहिजेत आणि शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे की गरीबाच्या लग्नाला ही गजल आपण ऐकून समारोप करू. मात्र तुर्तास आपण एखादी गजल ऐकू. सिंधुताईंना आवडलेली गझल पेश करतो असं. त्यासाठी मी सांगतो तुम्ही लिहा आणि सकारात्मक लिहा. तुमचा एखादा शब्द, तुमची एखादी ओळ एखाद्या आयुष्याचं परिवर्तन करू शकते, आयुष्याचा धडा घेऊ शकतो त्याला, त्याचं आयुष्य सुंदर होऊ शकतं. त्यासाठी सकारात्मक लिहा. मी गझल लिहिली होती, फुलल्या कशा कळ्या या गंधीत होई वारी. सिंधुताई सगपाळ आज 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 त्यांना त्यांना पद्मश्री डिक्लेअर झाली आणि थोड्याच दिवसात त्यांचं निधन झालं असं. पण त्या आज हजारो अनाथांच्या माता झाल्या त्या असं काय. पण त्यांना आपल्या एका गझलेनं प्रेरणा मिळाली आणि आत्महत्येपासून परावृत्त केलं. त्या अगदी दरीच्या टोकावर उभ्या होत्या आणि त्यांनी आता झोकून द्यायचं आपलं आयुष्य, जग काही जगू देत नाही असं म्हणून. आणि त्यांनी शेवटचं बघितलं इकडं तर एक झुडपाला एक कागद चिकटलेला मिळाला त्यांना. तो कागद त्यांनी सोडून घेतला आणि ते गझल वाचली. ते फुलल्या कशा कळ्या या गंधीत होई वारे. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, अरे इकडे माणसाचं वावर नाही काय नाही, मग हे इथे झाडं फुलं फुलली कशी काय. आणि जर रानावनात अशी फुलं फुलू शकतात तर माझ्या पोटातलं बाळ मी का फुलू शकणार नाही. ते परावृत्त झाले आणि मग त्यांच्या जीवनाचा इतिहास तुमच्या सगळ्यासमोर आहे. हजारो अनाथांच्या त्या माता झाल्या. ज्या गझलेने त्यांना प्रेरणा दिली, परमेश्वराच्या कृपेने ते आत्महत्येपासून अल्लाच्याकडे परावृत्त झाल्या असं. पण ज्या गझलेने त्यांना प्रेरणा दिली, जगण्याची प्रेरणा दिली, ती गझल आपल्या पुढे पेश करतोय बघा. फुलल्या कशा कळ्या गंधीत होई वारी. फुलल्या कशा कळ्या गंधीत होई वारी. ये जाग जाणीवाना हा स्पर्श बोलकारी. फुलल्या कशा कळ्या गंधीत होई वारी. विसरायचे कसे ते रुतले उरात सारे. विसरायचे कसे ते रुतले उरात सारे. टेकून ओठ टिपले तू दुःख बोचणारी. फुलल्या कशा कळ्या गंधीत होई वारे. येताच जीवनाच्या तू मैफलीत माझ्या. येताच जीवनाच्या तू मैफलीत माझ्या. संवेदना मुकी काया कशी थरारी. फुलल्या कशा कळ्या गंधीत होई वारी. उपहास उपेक्षांचे विजले आता निखारे. उपहास उपेक्षांचे विजले आता निखारे. तू बांधलेस माझ्या पदरात चंद्र तारे. फुलल्या कशा कळ्या गंधीत होई वारी. फुलल्या कशा कळ्या. क्या बात आहे. गंधी उपहास उपेक्षांची विजली आता निखारे. तू बांधलेस माझ्या पदरास चंद्र तारे. काय काय कल्पना आहे सर. म्हणजे यासाठी जी प्रतिभा लागते किंवा त्यासाठी खोलवर समुद्रामध्ये बुडून त्यातून एक एक शब्द असा रत्नासारखा बाहेर मोती बाहेर काढावा लागतो. आणि हीच खऱ्या अर्थानं प्रतिभा आहे किंवा हे सगळ्यांनाच शक्य नाही. मात्र एके शेख काय हे आता लोकांना कळलं असेल. आणि म्हणून मी एके शेख सर खरोखर मी परवासुद्धा माझ्या फेसबुकवरती एक पोस्ट टाकली होती की ज्यांना चिपळुणातील या परिसरातील लोकांना गझल शिकायची असेल त्यांनी कृपया संपर्क करा. कारण हे विद्यापीठ आहे आणि हे विद्यापीठ जर आपल्या बरोबर असेल तर त्या विद्यापीठातून आपण काहीतरी धडे घेतले पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून मी आज देखील आवाहन करतो की ज्या कवींना किंवा ज्यांना साहित्याची आवड आहे, कोणाला गझल लिहिण्याची इच्छा असेल किंवा त्यांना गझल लिहावाशी वाटत असेल, शिकण्याची इच्छा असेल, त्यांनी संपर्क करा. लवकरच आपण चिपळूणमध्ये गझल एके गझल
ही कार्यशाळा आयोजित करूया. एके शेख सर, अजून मला असं वाटतं की खरं तर तुमच्या 101 गझला ऐकत राहाव्या, परंतु महत्त्वाची गझल ती म्हणजे भीमरावदादा पांचाळे यांनी जगविख्यात करून टाकली. म्हणजे सगळ्याच जगातल्या प्रत्येक ठिकाणी ते मैफिल करतात, तिथे माझ्या माहितीप्रमाणे ते या गझलेनं समारोप करतात. तर तुम्ही ती गझल आम्हाला ऐकवावी अशी मी आपणास विनंती करतो. मित्रांनो, मगाशी सांगितलं की गझल मी बऱ्याच शिष्यांना शिकवलेली, बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकवलेली गझल. कसं ह्या कविता गझलच्या क्षेत्रात आल्यावर खूप मानसन्मान मिळाले. चिपळूणकरांनी काल परवा 2 दिवस इतके सत्कार केलेत माझे की त्या समस्त चिपळूणकरांचा मी खूप खूप आभारी आहे. काल रत्नागिरीत कार्यक्रम झाला, रत्नागिरीकरांनी सत्कार केला माझा. मी त्यांचे काव्यप्रेमी शिक्षक मंचाचाही मी त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. असं मित्रांनो, जसं समाजानं समष्टीनं माझा गौरव केला, तसंच राज्य सरकारने माझा गौरव केला, आपल्या गझलेचा गौरव केला माझा करण्यापेक्षा. आणि त्यांनी त्यांच्या राज्य सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळावर मला सदस्य म्हणून घेतलं. ते सरकार दरबारी आपल्या त्या गझलेचं कौतुक झालं आहे. असं आणि अकॅडमिक इयरनं म्हणजे अकॅडमिक संस्थेने म्हणजे विद्यापीठांनी तुमच्या शाळा हायस्कूल हे जे काही शिक्षण संस्थेनं माझा गौरव करावा असं खूप वाटत होतं. आणि तोही गौरव अकॅडमिक इयरमध्ये सुद्धा गौरव झालेला आहे, अकॅडमिक शिक्षणामध्येही गौरव झाला. नांदेडच्या रामानंद तीर्थ मराठवाडा मराठी विद्यापीठ, त्या विद्यापीठानं माझं एक गझल वेदना नावाचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं होतं त्यावेळी 2 वर्षापूर्वी. ते पुस्तक त्या विद्यापीठानं MA अभ्यासाला लावलेलं आहे. असं आणि त्याच ह्याच्यातली एक गझल, त्या पुस्तकातली एक गझल बाप नावाची, कारण आईवर खूप लिहितात, बापावर कोणी लिहित नाही असं, तर ती बाप नावाची गझलसुद्धा आत्ता सिलेबसमध्ये आहे. FYBAला अनिवार्य मराठी या विषयाखाली ती गझल आता विद्यार्थ्यांना नाही सर, सत्य ऐकवा, नंतर गरिबाच्या लग्नाला शेवट करू. तर ती गझलसुद्धा अभ्यासाला आहे, FYBAच्या अभ्यासक्रमात ती लागलेली आहे. अनेक शाळा कॉलेजमध्ये गेले की ते विद्यार्थी आग्रह करतात किंवा आम्हाला ती पण गझल ऐकायची तुमची असेल, आणि मग ती गझल मी वाचून दाखवतो. फक्त बघा, ती गझल अभ्यासातली गझल असेल. घरट्यासाठी झिजतो कुडतो मरतो माझा बाप, घरट्यासाठी झिजतो कुडतो मरतो माझा बाप, फुले आम्हाला यावी म्हणून रुचतो माझा बाप, फुले आम्हाला यावी म्हणून रुचतो माझा बाप, भावा संगे भाऊ होतो ताई संगे ताई, भावा संगे भाऊ होतो ताई संगे, भावा संगे भाऊ होतो ताई संगे ताई, बोल बोबडे आमच्याशी बडबडतो माझा बाप, बोल बोबडे आमच्याशी बडबडतो माझा बाप, अस्मानी सुलतानी संकट येवो अंगावरती, अस्मानी सुलतानी संकट येवो अंगावरती, पाय रोवणी मुकाबल्याला धचतो माझा बाप, पाय रोवणी मुकाबल्याला धचतो माझा बाप, धाय मोकळून रडला जेव्हा आजी सोडून गेली. आपण आईचे अश्रू पाहतो, बापाचे अश्रू कधी कोणी पाहू शकत नाही. त्याची आई जेव्हा वारली तेव्हाच फक्त मी माझा बाप रडताना पाहिला आहे. धाय मोकळून रडला जेव्हा आजी सोडून गेली, जीवनभरचे दुःख मोकळे करतो माझा बाप, जीवनभरचे दुःख मोकळे करतो माझा बाप, शाळेमध्ये पहिला नंबर येता माझा कधी, शाळेमध्ये पहिला नंबर येता माझा कधी, उचलून घेतो हसतो तो आम्हा साऱ्यांना, आम्ही असतो वाघ सोबती असतो माझा बाप, आम्ही असतो वाघ सोबती असतो माझा बाप, डोंगर झाडे निसर्ग किरणेशी लढतो माझा बाप. आणि शेवटचा शिर बघा, आई म्हणजे आई असते सौख्याची सावली, आई म्हणजे आई असते सौख्याची सावली, झाड होऊनी उन्हात वाळत असतो माझा बाप, झाड होऊनी उन्हात वाळत असतो माझा. नक्कीच विचार करायला लावणारी ही तुमची गझल आहे सर. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती अभ्यासक्रमामध्ये सुद्धा MA आहे. आणि बाप म्हणजे काय असतो हे बऱ्याचदा आपण अनुभवतो, त्या झाडाच्या सावलीखाली आपण वाढतो, पण बऱ्याचदा त्याच्याबद्दलची जी कृतज्ञता आहे ती आपण व्यक्त करायला राहून जाते आपल्याकडून, आणि तू गेल्यानंतर कळतं की त्या झाडाची आपल्याला किती आवश्यकता होती, किंमत काय असते. बरोबर, खरं खरं. प्रतिम सर. आणि आता आपण शेवटाकडे वळतोय. खरं तर
एके शेख सरांकडून जेवढा त्यांचा अनुभव आपण आपल्या पत्रात पाडून घ्यावा, जेवढं त्यांचा जो सागर आहे ज्ञानाचा, त्या सागरातून आपण थोडे एक एक थेंब का होईना आपण प्राशन करावं, अशा पद्धतीचं मला एक वेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. मात्र पुन्हा पुन्हा तुमचा सहवास आम्हाला लाभावा, तुमच्याकडून आम्हाला जेवढं ज्ञानामृत घेता येईल तेवढं आम्ही घ्यावं, आणि आम्हाला जर शक्य झालं तर आम्हीसुद्धा तुमच्या प्रवासाला आम्ही सुद्धा प्रवास जोडू शकू की नाही मला माहीत नाही, परंतु नक्कीच की आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळते आहे सर, आणि माझ्याबरोबर अनेकांनी आज प्रेरणा घेतील आणि गझल या क्षेत्राकडे वळतील असं मला वाटतं. आणि म्हणूनच एके शेख सर आज आपल्याबरोबर आहेत, आणि मी सांगितल्याप्रमाणे भविष्यात आपण जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण त्याची कार्यशाळा देखील आयोजित करणार आहोत. तुर्तास तरी आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय, आणि मी एके शेख सरांना विनंती करणार आहे की गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय सादर काय. ही गझल भीमराव पांचाळे, आदरणीय भीमराव पांचाळे आपल्या समारोपाच्या वेळेस ही गझल ऐकवतात आणि समारोप करतात. लोकांचा आग्रह देश परदेशात सुद्धा ह्या गझलेचा आग्रह येतो की ती गरिबाचे लग्नाला गरीबाचे, आणि समारोप मात्र ह्या गझलेनं करतात ते. असं सर्वदूर लोकप्रिय त्यांच्यामुळं ती गझल झालेली आहे. ती गझल आपल्यापुढे सादर करतो. मित्रांनो, तुमच्याबरोबर तुम्हाला भेटायला मला खूप आनंद झाला, चिपळूणकरांना भेटायला खूप आनंद झाला. आजची गझल शाहीदभाईंनी अतिशय या मैफल अतिशय चांगली रंगवलेली आहे. मला बोलतं केलं असं, त्याचं श्रेय सगळं शाहीदला जातं असं, आणि कविता बोलण्याचं श्रेय म्हणजे माझ्या गझला ऐकण्याचं श्रेयसुद्धा त्यांना जातं. त्यांच्यामुळे मी आज इथे आहे, आणि या चॅनलमुळं मी तुमच्यापर्यंत पोचू शकलो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. जर रसस्वाद मी घेतला ह्या मैफिलीचा, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. ही शेवटची गझल मी ऐकवतो तुम्हाला आजची, आणि तुमचा निरोप घेतो. बघा. गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, महागाईने पिचलेल्यांना महागाईने पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. दुनिये संगे वैर घेतले म्हणती सारे मला कसे, दुनिये संगे वैर घेतले म्हणती सारे मला कसे, खरेच सांगा एका हाती वाजत असते टाळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. अल्पसंख्य आर्थिक निकषांवर आरक्षण तर हवेच ना, फार मोठा विषय. अल्पसंख्य आर्थिक निकषांवर आरक्षण तर हवेच ना, बहुजन समाज खचतो आहे, बहुजन समाज खचतो आहे, साळी काय माळी काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. दिवस उद्याचा अमुचा आणिक अमुच्यासाठी असेलही, दिवस उद्याचा अमुचा आणिक अमुच्यासाठी असेलही, कुणी कसे सांगावे अमुच्या, कुणी कसे सांगावे अमुच्या, लिहिले आहे भाई काय, गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय. दिवस असे हे सर हे खूप म्हणजे हृदयाला वेदना देणारे हा शेर आहे तुमचा. हा, म्हणून मी माझ्यावरच हा शेर घेतलेला आहे. दिवस असे हे मधुमेहाचे गोड बोलणे फक्त उरे, दिवस असे हे मधुमेहाचे गोड बोलणे फक्त उरे, खायाचे ना गोड तयांना, खायाचे ना गोड तयांना, लाडू शंकर पाळी काय, गरीब
गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय गोरी काय काळी गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय महागाईने पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय. आणि ही गझल खरोखर म्हणजे भीमराव दादा पांचाळ ज्यांना गझल नवाज म्हणून संबोधलं जातं त्यांनी ही गझल खरोखर अगदी विश्वामध्ये गाजवलेली आहे. म्हणजे प्रत्येक मैफिलीचा शेवट हे ते या गझलेने करतात आणि त्यातला एक एक शब्द विचार करायला लावणार आहे मित्रांनो. आणि ही जादू आहे AK शेख सरांची. म्हणजे एवढं मोठं आकाशाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. आणि यांनी ज्या पद्धतीनं साहित्य विश्वामध्ये स्वतःचं स्थान प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यातून इतरांना देखील परिस्पर्श केलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा साहित्याचा खऱ्या अर्थानं स्पर्श करून त्यांना सोन्यासारखं त्यांचं आयुष्य घडवलेलं आहे. असे AK शेख सर आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना गौरवलं आहे, केंद्र शासनाने त्यांना गौरवलं आहे आणि साहित्यातील जे जे पुरस्कार त्यांना प्राप्त व्हायला हवे त्या पुरस्कारांमध्ये देखील त्यांनी नाव ठेवलेलं आहे. आणि भविष्यात त्यांच्याकडून अशाच पद्धतीनं गझल आणि इतर त्यांचं मार्गदर्शनपर पुस्तकं यावीत. तरुण पिढीला देखील त्यांचं मार्गदर्शन लाभत राहावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं हे मी ईश्वर अल्लाच्या चरणी प्रार्थना करतो. AK शेख सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात. आपला एक सुंदर प्रवास या ठिकाणी झाला 1 तासाभराचा, ज्यातून आम्ही तुमचा अनुभव, तुमच्या गझला ऐकल्या आणि तुमची अमृतवाणी, अमृताची पालखी आणि अमृतवाणी आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाली. त्याचा आस्वाद आम्हाला घेता आला. तुमचं खरोखर मनपूर्वक आभार सर. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी, तुमच्या दीर्घायुष्यासाठी, तुमच्या आरोग्यदायी जीवनासाठी मी ईश्वरचरणी अल्लाचरणी प्रार्थना करतो. तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.